आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अनिल कुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 जून 2025 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका क्षेत्रातील मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्यासोबत गणेशोत्सव संदर्भात बैठक पार पडली। बैठकीच्या सुरुवातीस माननीय उपायुक्त श्रीमती अर्चना दिवे यांनी महानगरपालिकेने मागील वर्षी गणेशोत्सवासाठी गणेश मूर्ती विसर्जनासाठी केलेल्या नियोजनाची तसेच एकूण झालेल्या विसर्जनाबाबतची माहिती उपस्थितांना दिली। माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने एकूण 105 कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती। मागील वर्षी म्हणजे सन 2024 मध्ये गणेशोत्सव काळात महानगरपालिका क्षेत्रात एकूण 33,701 मूर्तींचे विसर्जन झाले होते। यापैकी एकूण 19,853 मूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेने निर्मित केलेल्या कृत्रिम तलावात फिरते हौद यामध्ये झाल्याची माहिती यावेळी उपआयुक्त श्रीमती अर्चना दिवे यांनी दिली। यावेळी उपस्थितांना संबोधताना माननीय अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे यांनी सांगितले की वसई विरार शहर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राबवला आहे। यावर्षीही सर्व नागरिकांच्या सहकार्याने महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकामी सर्वतोपरी प्रयत्न करेल। वसई विरार शहर हे तलावांचे शहर असून पीओपीच्या मूर्ती अशा नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करून तलाव दूषित न करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी दिले आहे। नागरिकांनी शाडू मातीच्या गणेश मूर्ती जास्तीत जास्त प्रमाणात आणाव्यात, त्याचप्रमाणे मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी, थर्मोकॉलचा उत्साहात कमी वापर करण्याचे आवाहन माननीय अतिरिक्त आयुक्त यांनी केले आहे। गणेशोत्सव मंडळांनीही आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊनच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा असे यावेळी माननीय अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले आहे। माननीय आयुक्त श्री अनिल कुमार पवार यांनी मागील गणेशोत्सव काळात नागरिकांनी महानगरपालिका निर्मित कृत्रिम तलावांत जास्तीत जास्त गणेश मूर्तीचे विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महानगरपालिकेच्या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे, पदाधिकाऱ्यांचे, गणेशोत्सव मंडळांचे, संस्थांचे तसेच पत्रकारांचे आभार मानले। माननीय आयुक्त महोदयांनी माननीय उच्च न्यायालयाने पीओपीच्या गणेश मूर्ती निर्मिती संदर्भात दिनांक 9 जून 2025 रोजी दिलेल्या निदर्शनाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून माननीय न्यायालयाने दिलेल्या निदर्शनाचे सर्वांनी योग्यरित्या पालन करावे असे यावेळी माननीय आयुक्त महोदयांनी सांगितले आहे। यावर्षीही नागरिकांनी कृत्रिम तलावांत जास्तीत जास्त गणेश मूर्तीचे विसर्जन करून महानगरपालिकेला सहकार्य करावे। महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांच्या जागांव्यतिरिक्त इतर आवश्यक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याचे नागरिक पदाधिकारी यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणीही पाहणी करून कृत्रिम तलाव उभारण्याची व्यवस्था करण्यात येईल। जास्तीत जास्त शाडूच्या मातीचा मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी महानगरपालिकेतर्फे मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था करण्याबाबत महानगरपालिका प्रयत्नशील असेल असे माननीय आयुक्त महोदयांनी यावेळी सांगितले आहे। महानगरपालिकेमार्फत गणेशोत्सव मंडळासाठी दरवर्षीप्रमाणे महानगरपालिका, पोलीस विभाग, महावितरण यांची एकाच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने निःशुल्क परवानग्या देण्यास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक त्या परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा। मंडपाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेची योग्य ती व्यवस्था मंडळांनी करावी। मंडपात विद्युत कनेक्शन घेतेवेळी महावितरणाच्या सूचनेनुसार योग्य ती दक्षता घ्यावी। मिरवणुकीच्या वेळी उंचीमुळे विद्युत हायटेन्शन वायरला धक्का लागून अपघात होऊ नये याबाबतची दक्षता मंडळामार्फत घेण्यात यावी। यासाठी कमी उंचीच्या गणेश मूर्ती आणण्यावर मंडळांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी माननीय आयुक्त महोदयांनी केले आहे। या बैठकीस उपस्थित मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व महानगरपालिका अधिकारी यांच्यामध्ये गणेशोत्सवाबाबत संदर्भात विविध बाबींवर चर्चा करण्यात आली। उपस्थित मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांनी विविध सूचना यावेळी केल्या। या सूचनांवर विचार नियम करून आवश्यक तेथे लवकरच उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी माननीय आयुक्त महोदयांनी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले आहे। या बैठकीला माननीय आयुक्त श्री अनिल कुमार पवार, अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे, महानगरपालिकेचे उपायुक्त, प्रभाग सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका क्षेत्रातील मूर्तिकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी इतर उपस्थित होते।
सदर बैठकीचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त श्री विश्वनाथ तळेकर यांनी केले। डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे, मुंबई। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।